तो हम्म. खूप पाय दुखतायत. हो म्हणूनच तर चिपतोय. कळतंय ग, दमलीस ना तू केवढी. ए पण अजून रंग लावायला पाहिजे, होळी आहे ना. नको ना प्लीज, खूप रंग खेळलो आपण. चल ना कुठेतरी जाऊयात, मस्त एन्जॉय करू. काय कुणी नाही बघत आहे. अगं कोणीतरी आपल्याला. तुला लोकांचीच काळजी, तुला माझं काही पडलंच नाही. अगे असं नाहीये. असं नाहीये ग. जाऊया चल, मस्त एन्जॉय करूया कुठेतरी जाऊन. काहीतरी ऑफिसच्या कामाची ताप मारतो म्हणून निघूया. ओके. आय लव्ह यू सो. हो हो. मी मजहर पुन बसले ग, मी मजहर पुन शुभ्राचा आवाज आहे. बसले ग. शुभ्रा गाणं गाते. सखी मी मजहर पुन बसले ग, मी मजहर पुन बसले ग. सखी मी मजहर पुन बसले ग, मी मजहर पुन. आज पहाटे श्रीरंगाने, आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ग. साखर झोपे मध्येच अलगद, साखर झोपे मध्येच अलगद. प्राजक्ता सम लुटले ग. तुम्हाला जे आज दिसतंय ना, मला गेली कित्येक वर्ष दिसत. पण प्रॉब्लेम हा आहे सर की आसावरी मॅम समोर काहीतरी वेगळंच चित्र रंगवलं जातं. मी मजहर पुन बसले ग, सखी मी मजहर पुन बसले ग, मी मजहर पुन. आता तुझं गाणं बिणं ऐकून इम्प्रेस झाला असेल सो, पण लक्षात ठेव शुभ्रा, हे सगळं टेंटेटिव्ह आहे. आयुष्यभर मी त्याला माझ्याच तालावर नाचवणार आहे. पण फॉर टाइम बिंग मला तुझाही नाच बघायला आवडेल. आता तुझा एक मस्त डान्स परफॉर्मन्स व्हायलाच पाहिजे.
मी मजहर पुन्हा बसले ग सखी मी मजहर पुन्हा बसले ग मी मजहर पुन्हा. शुभ्रा, अगं खरंच किती छान गायलीस तू, खूप छान. खरंच खूप छान गायलीस. वा बायको, किती दिवसांनी ऐकलं. खरंच खूप छान गायलीस. इतकी खुश नको होऊ शुभ्रा. हा रंग तुझ्या गालाला लागला ना की तुझ्या चेहऱ्यावरचा सगळा रंग उडेल. अगं बाई, अगं बाई, अहो अहो तुम्ही थांबा. एक मिनिट अशा पडला. अहो एक मिनिट. मी कुणाला तरी मदतीला बोलवते. एकच मिनिट. अगं बाई, अहो थांबा उचलूया. हो ताई, एक मिनिट. सावकाश. Oh my God, माझा फेवरेट टॉप फाटला. अगं बाई, अहो असू दे. तुम्ही प्लीज रडू नका. हा, मी असं करते, माझ्याकडचा एक छान ड्रेस देते तुम्हाला, मग तो घाला. ओके. या सावकाश. थँक्यू. या सावकाश. या सावकाश. या सावकाश. इथे 2 मिनिट थांबा, मी आलेच. आणि बरं का, कुणीही काही बघितलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ड्रेस फाटलेला कळलाच नाहीये. यार किती लकी आहे सोची बायको. कसली रूम आहे हिची. मोठा बेड, ह्यूज वॉर्डरोब मध्ये तर काय काय असेल. ड्रेसेस, ज्वेलरी, पर्सेस. ह्या इतक्या बोर मुलीला हिची लायकी नसताना काय काय मिळालंय. मजा यायची. हे घ्या. हा टॉवेल घे. छान अंघोळ कर, बाथरूम तिकडे. ताई तुम्ही खूप चांगला आहे. तो तुम्ही आज जर नसता तर माझं काय झालं असतं. माझी लाज गेली असती. मी गावाकडून मुंबईत आले माझं करिअर करायला. मुंबईत असं माझं कुणीच नाही हो. आज होळीचा दिवस. फेस्टिवलच्या दिवशी एकटी राहायला खूप कंटाळा येतो. असं वाटतं कुणीतरी असावं, त्यांच्याकडे जाऊन आपण सेलिब्रेट करावं, म्हणून मी इथे आले. पण जर तुम्हाला आवडलं नसेल तर मी जात. अगं काहीतरीच काय बोलतीयस. ताई म्हटलंस ना मला, मग कधीही हक्कानी आहे या घरी. आमच्या आईना नेहमी म्हणतात, आपलं हे जे DBK फूड्स आहे ना, ते एका मोठ्या कुटुंबासारखं आहे. आणि तू या कुटुंबाचा भाग आहे सुजन. त्यामुळे अजिबात संकोच करू नकोस. अगदी हक्कानी कधीही आहे, तुझं इथे स्वागतच होईल. ताई तुमचं मन खूप मोठं आहे हो. तुम्ही आज नसता तर माझं काही खरं नव्हतं बघा. तसे या मुंबईत कुणाला कुणाची पडलेली नाहीये. कुणाला कुणासाठी वेळ नाही. कुणी कुणाला विचारतही नाही.
आणि तुम्ही तुमचा इतका नवीन कोरा ड्रेस मला घालायला दिला. किती महाग असेल हा ड्रेस. ताई तुम्ही खूप चांगले आहेत. तुम्हाला कशाची गरज पडली ना मला नक्की फोन करा. चालेल, मी तुला कधीही हक्कानी फोन करेन. जा आता संकोच करू नको, पटकन कपडे बदलून घे. हो, पण एका अटीवर. काय? तुम्ही मला अहो जाऊ नाही करायचं. मी तुमची लहान बहीण आहे ना, तर मला ए सुझेन असं म्हणायचं. बर, चालेल. सॉरी, मी चेंज करून येते आणि मग हक करते. अगदीच वेडी आहे ग बाई ही मुलगी. मला वाटतं आता सगळेजण खूप दमलेत ना, खूप होळी खेळलोय आपण. आता जरा इथेच थांबूया का? अति नको व्हायला. अहो त्या प्लेट्स वगैरे उचलून ठेवायला पाहिजेत ना आतमध्ये. जसा आपला हुकूम मॅडम. मी आपल्या शब्दाबाहेर कधी असतो का? कसे बोलतायत बघा. मी काही हुकूम सोडतीये का? पण आता मी एक हुकूम सोडणार आहे. ऐका ऐका ऐका, आता आपण होळी खेळून दमलो, तेव्हा आता मस्त पैकी काहीतरी चमचमीत खाणं झालं पाहिजे, हो की नाही? गॉड सर, तुम्ही डिशचं नाव सांगितलं नाही, नुसतं चटपटीत म्हणाला तरी मला तोंडाला पाणी सुटलंय. मग आता डिशचं नाव सांगतोच. तुम्ही सगळे सेटल व्हा. आता तुमच्यासाठी मी मस्त पैकी गरमागरम बटाटे वडे आणि मसाला दूध घेऊन येतो. लीना मॅडम, तुम्ही पण अभिजित स्पेशल बटाटे वडे खाऊनच जा. अर्थात तुझ्या जावयाचे हातचे वडे चाकलेच पाहिजे. आलोच. बरं झालं तुम्ही आलात. आता तुम्ही पण या माझ्याकडे. नक्की नक्की. अर्थात सेटल व्हायचंय मला अजून. काय रे? नाही, मला आणखी रंग खेळायचे. बरं खेळ. शुभ, काय करतोयस तू? आता नाही रंग खेळायचा. इकडे इकडे माझ्याकडे दे ती प्लेट. गुड बॉय आहेस ना तू. ओके अज्जू. बघा किती शहाणा आहे आमचा शुभम. मॅडम द्या ती प्लेट, मी आत ठेवून. गुड बॉय. मज्जा आली तुमच्या घरच्या होळीला. म्हणजे मुंबईत अशी होळी मी तुमच्या घरीच एन्जॉय केली. एन्जॉय केलं ना? खरंच खूप बरं झालं. काय ना, मला स्वतःला अजिबात आवडत नाही हो रंगात असं माखून वगैरे घ्यायला, पण मुलांची हौस ना, म्हणून मी अलाव करते. किती छान दिसतोय हा ड्रेस तुला. खरं सांगू, माझ्याहून जास्त तुझ्यावरच तो छान दिसतोय, तुझा असल्यासारखा. ए असं कर, हा ड्रेस ना राहू दे तुला. पण असं कसं ताई? मी धुवून परत देऊन टाकते हा ड्रेस तुम्हाला. पण खरं सांगू, मला खूप आवडलाय हा ड्रेस. आवडलाय ना? मग ठेव अगं तुझ्याकडे. आणि आता ताई म्हणालीस ना मला, मग ताईचं ऐकायचं असतं. छान दिसतोय, ठेव. आले. काय मस्त बेडरूम आहे. सुझॅन, तू चक्क माझ्या बेडरूम. असू दे का, तुला माहितीये का, तू अशी बेडरूम मध्ये आहेस ना, तर बघ बेडरूमला पण केवढा आनंद झालाय. नाहीतर त्या बोर शुभ्राचा बोर चेहरा बघून ती बेडरूम पण अशी बोर झाली होती. अरे हळू बोल, ती बाथरूम मध्ये. तिने ऐकलं तरी काही फरक पडत नाही, असा गुंडाळू शकतो मी माझ्या बायकोला. चला 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 होळी खेळूया. सो नको ना मला रंग लावू प्लीज, बस झाली होळी आता. नाही असं कसं, तूच तर म्हणत होतीस ना मला तुझ्या बरोबर होळी खेळायची, मला तुझ्या बरोबर नाचायचे, त्यासाठी झाली होतीस ना तू. चला सो पण मी आत्ताच तुझ्या वाईफचा नवीन ड्रेस घातलाय, प्लीज नको ना, खराब होईल ड्रेस. ती अख्खीच खराब आहे, ड्रेसचं काय घेऊन बसली. चला सो प्लीज नको ना, सो प्लीज. तू रंग लावणार आहेस मला, तू रंग लावणार, तू रंग लावणार. ओके 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 ओके, चल वेगळ्या प्रकारची होळी खेळूया. आता कुठे होळीला सुरुवात झाली आहे की नाही. शुभ्रा,
सोहम, ही शुभ्रा, तू इथेस? मला नाही, मला कळलं नाही पटकन. ती सेम ड्रेस आहे ना, त्यामुळे मी चुकून तिलाच मिठी मारली. सगळी गडबड झाली माझ्याकडून. एका स्त्री, सॉरी सॉरी. असं झालं होय. बर. अरे सोहम, पण बघ तिच्याकडे, चेहरा कसा झालाय तिचा. हा, किती घाबरली आहे ती. ए तू तू ठीक आहेस ना? ताई, आय एम ओके, बट सोहम सर आले आणि त्यांनी मला डायरेक्ट मिठी मारली. माझी काही चूक नाही. आय एम सॉरी. अगं अगं, इट्स ओके, इट्स परफेक्टली ओके. नो नो शुभ्रा, इट्स नॉट ओके. सोहम, काय बोलतोयस तू? हे कपड्यांवरून बायकोला ओळखायचं असतं का? बाबा, अरे कपडे जाऊ दे रे, ती दिसली नाही तरी तिचं अस्तित्व जाणवतं नवऱ्याला. आणि तू म्हणतोस कपडे सारखे वाटले? अरे इतकी वर्ष संसार करताय तुम्ही, इतकी वर्ष एकत्र राहताय तुम्ही, मुळात ही चूक तुझ्याकडनं झालीच कशी? खरंच सर, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. मी परत असं नाही करणार. ठीक आहे, इथून पुढे लक्षात ठेव. शुभ्रा, होळी खेळून सगळे दमलेत, सगळ्यांना भूक लागली, काहीतरी बनवायला. हो बाबा, मी आलेच. सुझॅन, सॉरी, मी परत असं. ए सुझॅन, अगं नको एवढं टेन्शन घेऊ. सोहम खरंच खूप साधा आहे. तू नवीन जॉईन झाली आहेस ना, म्हणून तुला माहित नाही. हळूहळू कळेल. रिलॅक्स.